चंद्रपुरात गडचांदूरमध्ये माणिकगड सिमेंट प्रकल्प सुरू आहे, त्यामुळे आजूबाजूच्या गावातील शेती धोक्यात आलेली आहे। या प्रकल्पातून बाहेर पडणारी धूळ आणि दूषित पाणी बाहेर सोडलं जात आहे, त्यामध्ये सिमेंटचं प्रमाण जास्त असल्याने नापीक झालेली आहे, त्यामुळे आता शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। अकोला पोलिसांच्या संकल्पनेतून वॉकी टॉकी एक पाऊल महिला आरोग्यासाठी सप्ताह राबवण्यात आलेला आहे। त्याच अनुषंगाने अकोल्यामध्ये अकोला पोलीस वॉकथॉन असा कार्यक्रम पार पडला। जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने आयोजित वॉकथॉनमध्ये 2000 महिलांनी सहभाग घेतला। हिंगोलीमध्ये बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर पशुवैद्यकीय विभाग ॲक्शन मोडवर आलेला आहे। सर्व पोल्ट्री फार्म व्यावसायिकांना नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे, तर शेडमध्ये वेळोवेळी स्वच्छता करून औषध फवारण्या करण्याच्या सूचना पशुवैद्यकीय विभागाच्या डॉक्टरांनी दिलेल्या आहेत। वाशिम जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूची परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात आलेलं आहे, कारण 24 तासांमध्ये एकही नवीन केस नसल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी रामेश्वर घुगे यांनी दिली आहे। कारंजा तालुक्यातील खेरडा जिरेपुरामध्ये एक पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूची लागण झाली होती, त्यानंतर प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली। अकोल्यामध्ये श्री संत वासुदेव महाराजांचा 108वा जन्मोत्सव पार पडला। माऊलींच्या अश्वांच्या रिंगणामध्ये भक्तिरंगाची उधळण झाली। अश्वांचा रिंगण सोहळा डोळ्यांचं पारणं फेडणारा होता, तर टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर नाचत आणि गात दिंडीमध्ये हजारो भाविकांनी सहभाग घेतला। नाशिकमध्ये राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। 10 देशातील 250 धर्मगुरू आणि भंते उपस्थित होते। दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, समीर वानखेडेंनी हजेरी लावली। लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानाच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे। 72 वर्षांपासून या यात्रेची परंपरा सुरू आहे। महाशिवरात्रीपासून 20 दिवस चालणाऱ्या या यात्रेला लातूर जिल्ह्यासह सीमावर्ती भागामधून नागरिक येतात, तसेच 700 वर्ष पुरातन असणाऱ्या अनेक नागरिकांचं धार्मिक श्रद्धास्थान आहे। रत्नागिरीच्या शिरगाव, कुंभारली आणि पोफळी या गावचे जागृत देवस्थान असलेल्या महाकाली देवीची यात्रा उत्साहात पार पडली। यावेळेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक उपस्थित होते। कोल्हापूर जिल्ह्यातील करवीरमधील वीरदेव यात्रा उत्साहात पार पडली। महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशमधूनही भाविक या यात्रेला हजेरी लावतात। भंडाऱ्याची उधळण करत यावेळेस भागणूक धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। आज रविवारचा दिवस असल्याने यात्रेला भाविकांची मोठी गर्दी होती। महाशिवरात्री निमित्त औंढामध्ये नागनाथांची यात्रा कुस्तीच्या फडाने समाप्त झाली। कुस्ती स्पर्धेमध्ये विविध जिल्ह्यातील पैलवानांनी सहभाग घेतला होता। यावेळेस हनुमान निरगुडे यांनी पहिला क्रमांक पटकावला। त्यांना बक्षीस म्हणून 3 किलो चांदीची गदा देण्यात आली। वीरेश्वर महाराजांना पोलीस दलाकडून सलामी देण्यात आली। महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज यांच्या छबिना उत्सवाची सांगता झाली। सलामीवेळी वीरेश्वर महाराजांच्या मंदिराबाहेर भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली।